नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद असुरीकर. आज आपण पाहणार आहोत जे कॅल्शियम जे योग्य आहे ह्याच्यावर कंपनीचा विषय नाही, पण जर कॅल्शियम आपल्याला खाऊच घालायचंय जनावरांना तर कॅल्शियम कुठलं वापरायचंय. पहिल्यांदा तर कंपनी सोडून द्या, पण कंटेंट ज्याच्यामध्ये की कॅल्शियम, मिनरल्स, व्हिटॅमिन B12 व B30 काय असेल जे असेल ते असेल, यावर डिपेंड आहे तुमचं कॅल्शियम वापरण्याचं प्रमाण. आणि उगच बकेट भरून कॅल्शियम खाऊ घालायची गरज नसते. जसं की प्रत्येक जण सांगतात की 200 ml चा डोस द्या, 400 ml चा डोस द्या, 100 ml चा डोस द्या. जर डोस 50 ml चाच असेल आणि घटक तेवढेच जर मिळत असतील तर एकतर कॅल्शियम लॉंग टाइम चालेल आणि विशेष म्हणजे तुम्हाला पुरवठ्याही जाईल. म्हणजे जास्त खर्च करायची गरज पडणार नाही. तर आपण एक कॅल्शियम निवडले आता सध्या इंटास कंपनीचं कॅल्शक्ती प्लॅटिना. आणि ह्यासोबत जी गोळी आहे ना, ही आहे फेंटास गोळी. कुठलंही कॅल्शियम सुरू करण्याच्या आधी डिवर्मिंग करणं गरजेचं असते, म्हणून ही गोळी ह्या 5 लिटरच्या सोबत फ्री येते. पण तुम्हाला मेडिकलवाले देतात ना देतात ते मला नाही माहिती, पण ही गोळी सुरुवातीला सकाळी उपाशी पोटी ही गोळी देऊन दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही कॅल्शियम रोज 50, 60, 70 जनावरांच्या वजनानुसार तुम्ही त्यांना द्यायला सुरुवात करा. आता दुसरी गोष्ट राहिला रिझल्ट. कुठल्याही गोष्टीचा लगेच रिझल्ट भेटत नाही, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागते, वेट अँड वॉच म्हणजे वाट बघायची गरज आहे. हे तुम्ही सलग 3 ते 4 दिवस सुरू करा. तुम्हाला 1 कप का होईना दूध वाढल्याचं लक्षात येईल. दूध वाढण्यासाठी औषध नसतं, आधी शरीरामध्ये जे घटक कमी आहेत ते जर भरले, वैरण पाणी चांगलं खायला लागली तर बरोबर दूध आपोआप वाढत असते. हे काही कॅल्शियम दिलेलं लगेच दुधासाठी नसतंय. घटक हे शरीराला लागणारे गरजेचे असतात. मग ते बरोबर तिथं जाऊन जर ते मॅच झाले तर बरोबर दूध आपोआप वाढत जाते. म्हणून मी एक कॅल्शियम निवडले सध्या. हे आहे आपलं कॅल्शक्ती प्लॅटिना, इंटास कंपनीचं आहे. फेंटास XP गोळी ह्याच्यासोबत फ्री येते. तुम्ही उद्यापासून जर कुठलं अदर कॅल्शियम वापरत असाल तर 1 लिटरपासून ट्राय करा. जर तुम्हाला त्याचा रिझल्ट वाटला तर नक्की हे करा. आणि विशेष म्हणजे आता अहमदपूरमधल्या एरियातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपलं कॅल्शियम योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण आपलं श्री सावली मेडिकल. हे काही नवीन सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही त्यांना व्हिजिट द्या, कॅल्शियम घेऊन जा, रिझल्ट बघा आणि मलाही सांगा. धन्यवाद.